हाय गाईज, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत आहे. बघा मी पुऱ्या बनवते आहे, दिसते तुम्हाला? हां, इथे पुऱ्या बनवून झालेल्या आहेत. 3 ते 4 पुऱ्या बनवून झालेल्या आहे. आता मी दुसरी पण पुरी या तुम्ही पण पुऱ्या बनवायला. आज छान मस्त आलू वांग्याची भाजी बनवली रश्श्याची, आणि आता पुऱ्या बनवते आहे. माझ्या मुलीला ना खूप आवडतात पुऱ्या, पण कसं वातावरण आता गरमीचं आहे. म्हटलं तिला तू गरम खाऊ नको, तर ती म्हणाली मम्मी काय होत नाही, एका दिवशी बनवणार. मी म्हटलं ठीक आहे चल बनवते म्हटलं. तर मी आता मग पुऱ्या बनवून घेतल्या, आणि पुऱ्या बनवून झाल्या की तिला मी वाढून देणार आहे. तुम्ही काय बनवले तुमच्या घरी? माझी किचन बघायची का तुम्हाला? बघा, टमटम फुगली मस्त. बघा 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 बघा, टमटम फुगली. हा, मला ना त्या लालसर पुऱ्या खूप आवडतात, खूप खूप. हा पुरी. उद्याला मी जमलं तर दही पुरी बनवणार आहे. मी खूप सारं दही आणून ठेवलेलं आहे, आणि त्या दह्याचा अजून उपयोगच झालेला नाही आहे. खूप खूप मला दाखवते. मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे दही, आणि इतकं सगळं दही आहे, आणि दह्याचा वापरच होत नाही आहे. आता या दह्याच्यानं मी पुऱ्या बनवणार आहे मस्त. उद्या दही पुरी बनवणार आहे मस्त. तर मग आता मी दही ठेवून देते, आणि परत मी माझ्या पुऱ्यांकडे वळते. बघा हे तेल गरम होत आहे. आणखी अजून माझे पुऱ्या उरलेले आहे, एवढ्या पुऱ्या करायच्या आहे. पण मला पुऱ्या आवडत नाहीत ना, तर मग मी पुरी खाणार नाही आहे. मी पोळ्या बनवणार माझ्यासाठी. मी माझ्या मुलीसाठी पुऱ्या बनवलेल्या आहे. मला तर तेलकट नको बाबा, तेलकट खाल्ल्याने मला जास्त त्रास होतो. म्हणून मी ना पोळ्यात बनवणार आहे माझ्यासाठी साध्यावाल्या. हां, तुम्हाला भाजी बघायची का? भाजी दाखवू का तुम्हाला? 1 मिनिट. हा मित्रांनो, बघा मी मस्त आलूवांग्याची रस्स्याची भाजी बनवलेली आहे, आणि मला वाटते बहुतेक टेस्टी झालीच असेल. सांबार टाकायचा राहिला अजून. थोडासा रस्साच पाहिजे आम्हाला, एकदम कोरडं कोरडं आवडत नाही आम्हाला. रस्स्याच्या भाज्या खूप आवडतात. बघा कशी झाली भाजी, मला सांगा तुम्ही. मला तर इथं खूप छान कलर दिसतोय. तुम्हाला कसा कलर वाटतोय बघा, खूप छान. बापरे, मस्त पुऱ्या. आणि भाजी, आणि ते तेल तापतंय. आता मी तेल आता बंद करणार आहे, कारण आता पुऱ्या मला करायच्या नाही आहे, म्हणून मी बंद करणार आहे. तर काकडीचं सलाद कापलेलं आहे मी. बघा काकडी, याच्यामध्ये याला मीठ लावून खाल्लं ना की खूप टेस्टी लागतात. मी काकडी पण भिजवून ठेवली, कापून टाकली, आणि कडू लागू नये म्हणून याचे सालटे पण काढले, याची साल काढली, आणि खायला खूप मस्त लागते बरं. बघा आता मी खाते काकड्या. माहिती तुम्हाला आता काय झालं? काकडी खाताना होट चेनलं माझं. भेटू उद्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय.